प्रॅक्टिस 2.1 त्यातले 4 क्वेश्चन कंप्लीट झाले. 5th क्वेश्चन बघूया. ऍक्टिव्हिटी बेसिसवर आहे. राइट एंगल ट्रायंगल ABC, एंगल ABC, ओके, आणि रूट 8. क्वेश्चन काय आहे? फॉर फाइंडिंग AB and BC with help of information given figure complete following activity. Complete following activity. ओके. आता या क्वेश्चन्स मध्ये काय दिलं? एक राईट अँगल ट्रायंगल दिलाय. राईट अँगल ट्रायंगल मध्ये AB = BC सांगितलं नाही, पण आपल्याला फिगर वरून समजलंय तिथं हे दोघी सेम. मग याच्यानंतर आपल्याला काय केलेलं आहे? AB = BC याचा रिझन घ्यायचा आहे. AB = BC याचं रिझन मी काय लिहिलं? गिवन. AB = BC = काय लिहायचं? गिवन. बंद करा. आता गिवन मध्ये काय आलं? AB = BC. आता याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं काय केलंय? अँगल BAC = एम्प्टी बॉक्स आहे. असं केलं तर काही समजणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? प्रूव्ह दॅट केलं पाहिजे. आता प्रूव्ह दॅट कसं करायचं बघूया. आणि त्यासाठी आपण स्टेप इन्व्हॉल्व करणार. इन ट्रायंगल ABC AB = BC, so angle BAC = angle ACB. याचं रिझन काय? बाय आयसोस्केल्स ट्रायंगल्स थेरम. म्हणजे काय सांगते ही आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम? दोन साइड्स इक्वल असत्या तर त्याच्या अपोजिट साइड्स पण काय असणार? सेम असतात. म्हणजे हा काय BC आहे, BCचा अपोजिट अँगल कुठला आहे? तर A. अँगल BAC आणि हा AB आहे, याचा अपोजिट अँगल कुठला आहे? C. म्हणजे अँगल BAC = अँगल ACB. हे दोन अँगल काय झाले? सेम झाले. किंवा तुम्हाला असं 3 अक्षर अवघड वाटत असेल आपण काय करूया? पुनरावृत्त करूया. आता बघा ह्या अपोजिट साइड कुठला? अँगल A = अँगल C. कारण हे कशावरून दिलं? बाय आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. हे काय सांगते थेरम? की दोन साइड्स इक्वल असल्या तर त्याचे अपोजिट अँगल पण काय ना इक्वल येणार. आता यांचं माप, यांचं मेजरमेंट हे आपण किती करायचं आहे? 45 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? कारण इथं त्यांनी 60 कुठलाही सांगितलं नाही, 30 कुठलाही सांगितलं नाही. म्हणजे हा डेफिनेटली ज्या ट्रायंगलमध्ये दोन साइड्स इक्वल असतात तो ट्रायंगल कुठला असणार आहे? 45, 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल. मग आता मी लगेच इथे ठेवूया. इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C = 180. आता आपल्याला B तेवढा माहिती आहे 90 डिग्री. अँगल A आणि हा अँगल C कुणाची इक्वल आहे? अँगल A ची इक्वल आहे. प्लस अँगल A = 180. इथं म्हणायचं नाही B चुकलंय तर C च्या ऐवजी तुम्ही A लिहिलाय. हा C सेम कुणाला? A ला आहे, म्हणून मी इथं काय केलं? C च्या ऐवजी A लिहिलं. A आणि A 2 अँगल A. हा प्लस 90 साइड चेंज केल्यावर काय झाला? मायनस 90 झाला. 2 अँगल A = 180 - 90. इथे किती आलं? 90 डिग्री. हा 2 मल्टिप्लाय इथे डिवाइड होणार. 90 / 2. सो अँगल A = 45 डिग्री. अँगल A 45 आहे तर अँगल C पण किती येणार? 45 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह दॅट करून दाखवायचं. म्हणजे कसं आपल्याला समजतं तुमच्या
ऍक्टिव्हिटी मध्ये डायरेक्ट काय सांगितलंय, अँगल BAC इज इक्वल टू, म्हणून इथं किती आला 45 डिग्री. दोन साईड सेम होत्या, दोन साईड सेम आहेत म्हणून त्याचे अपोजिट अँगल काय आले, सेम आले. मग इथं काय आलेलं आहे, ट्रायंगल ABC, अँगल A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180. A चा अँगल माहित नाहीये, B तेवढा माहिती आपल्याला 90 डिग्री. मी इथं C रिप्लेस करून परत काय लिहिला, A लिहिला. काय A लिहिला, कारण A इज इक्वल टू अँगल काय आहे, C आहे. अँगल A आणि अँगल A, टू अँगल A इज इक्वल टू 180. हा प्लस 90, साईड चेंज केल्यावर काय झाला, मायनस 90 झाला. टू अँगल A इज इक्वल टू 90 आलं. टू मल्टिप्लाय आहे, साईड चेंज केल्यावर डिवाइड झाला. अँगल A इज इक्वल टू 45, अँगल C इज इक्वल टू 45. सो अँगल BAC इज 45 डिग्री. हे आपण प्रूव्ह दॅट करायचं. सो triangle ABC is 45, 90 degrees triangles. नेक्स्ट आपण पुढे काय विचारले बघूया त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये. आता इथून पुढे ऍक्टिव्हिटी आहे, AB इज इक्वल टू BC. आता बघा AB आणि BC हा अँगल मी किती शोधून काढला, 45. हा पण किती काढला, 45. 45 च्या अपोजिट साइड ही हायपोटेन्यूसचे काय असणार आहे, 1/√2. मग AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. याचं रिझन काय, बाय थेरम ऑफ 45, 90 डिग्रीज ट्रायंगल्स. आता हे स्टेप करूया, 1/√2. आता इथं किती दिले आपल्याला, इंटू √8 दिलेलं आहे. 1/√2 असं लावायचं नाही डिवाइड, 2 1 जा 2, 2 4 जा 8 असं लावायचं नाही. त्याचं फ्रॅक्शन करूया. फ्रॅक्शन कसं केलं मी, 4 इंटू 2 केलं. 2चं स्क्वेअर रूट काढायचं, 1/√2 इंटू इथं काय केलं मी, 4चं स्क्वेअर रूट काढलं, 2√2. ह्या √2ला √2 कॅन्सल झाले. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2. हे आलं आपलं आन्सर. समजलं. बघा इथं स्टेप काय केलं, 1/√2 इंटू AC केलं. ACची व्हॅल्यू कशामध्ये ते दिलेली आहे, √8 बनलेलं आहे. असं डिवाइड करायचं नाही, 2 1 जा 2, 2 4 जा 8. त्याच्याऐवजी आपण काय करूया, फ्रॅक्शन करून केलं, 1/√2 इंटू 4 2 जा 8. 4चं स्क्वेअर रूट घ्यायचं, 4चं स्क्वेअर रूट किती आलं, 2 इंटू √2. ह्या √2ला हे √2 गेले. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू आन्सर किती आलं, 2. ठीक आहे. हे सगळं ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला करायचं आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय काय द्यायचं दिलेलं आहे इथं, हे सगळं ऍक्टिव्हिटीमध्ये ही स्टेप नाहीच आहे. आणि इथं ही पण ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आणि हे फायनल. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक आपल्याला दिला आहे स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर कडे आपण इथं नाव आहे A, इथं नाव आहे B, इथं नाव C आहे, इथं नाव D आहे. हा काय आहे, 90 डिग्री आहे. आणि हे काय दिलं आहे, ह्या दोन साईड सेम दिले आहेत आणि हे 10 सेंटीमीटर. क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द साईड. फाइंड इज ए क्वेश्चन. फाइंड द side and perimeter of square whose diagonal is 10 centimeters. आता आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे. इट इज फाइंड द साइड अँड पेरिमीटर म्हणलं या स्क्वेअरची.
whose the diagonal is 10 cm. एक स्क्वेअर आहे आणि इथं त्याची साईड किती दिली 10 cm दिलेली आहे. आपण 45 90 डिग्रीची पण प्रॉपर्टी वापरू शकतोय किंवा एकेकांना कळत नसेल 45 तर आपण इथं काय म्हणूया पायथागोरस थेरम म्हणू. बघा त्या पद्धतीने एक दाखवते. इन ट्रायंगल ABC angle B is a 90 degree by Pythagoras theorem. Pythagoras theorem काय सांगते? Hypotenuse square is equal to one side square plus other side square in right angle triangle. AC square is equal to AB square plus BC square. AC square is equal to आता AB आणि BC दोन्ही इक्वल आहे. आपल्याला फक्त AC दिलाय. AC किती दिलाय 10 चा स्क्वेअर. मग इथं मी लिहिते AB स्क्वेअर हा BC कुणाला इक्वल आहे AB ला. मी असं लिहिते इथं बाजूला AB इज इक्वल टू BC बिकॉज साइड्स ऑफ स्क्वेअर. प्लस AB स्क्वेअर 10 चा स्क्वेअर किती आला 100. हा AB 2AB स्क्वेअर हे 2 मल्टिप्लाय आहे. साईड चेंज केला डिवाइड झाले 100 डिवाइडेड बाय 2 इथं आले 50 इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू 50. आता टेकिंग बाय स्क्वेअर रूट. टेकिंग बाय स्क्वेअर रूट त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. AB इज इक्वल टू रूट 50. याचं फ्रॅक्शन करूया आपण. AB इज इक्वल टू 25 इंटू मी काय केलं 2 केलं. 25 इंटू 2 केल्यानंतर इथं काय आलं AB इज इक्वल टू 5 रूट 2. म्हणजे जेवढं AB आहे तेवढंच काय असणार आहे BC. बघा आपल्याला काय काय केलं होतं की पायथागोरस थेरम वापरली. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. हा BC कुणाच्या एवढा आहे AB चे इतका आहे. AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर 10 चा स्क्वेअर आला 100 इज इक्वल टू हा AB 2AB स्क्वेअर. हे 2 मल्टिप्लाय साईड चेंज केल्यावर काय झाले डिवाइड. 100 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. AB स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 50. आता यांचं टेकिंग बाय काय म्हणायचं स्क्वेअर रूट. रूट मध्ये 50 आले. 50चं काय करायचं आपल्याला फ्रॅक्शन करायचे. AB इज इक्वल टू 25 इंटू 2. 25 इंटू 2 का घेतलं 50 इंटू 2 का घे 10 इंटू 5 पण मी घेऊ शकले असते. इथं 25 असे फ्रॅक्शन घ्यायचे की एकाचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. AB इज इक्वल टू 5 रूट 2. आता याच्यानंतर जेवढा AB आहे जेवढाच काय असणार आहे BC असणार आहे. BC ची व्हॅल्यू काय आली 5 रूट 2. आता याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय ॲडिशन पेरिमीटर विचारले. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. इतर इथे क्लासला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचं पेरिमीटर विचारलंय. स्क्वेअरची प्रॉपर्टी काय ऑल साइड्स आर सेम. म्हणजे हे 5 रूट 2 हे 5 रूट 2 हे पण 5 रूट 2 आणि हे पण किती आलं 5 रूट 2 बिकॉज द ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर इज अ इक्वल. पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर लिहिलं. इथं काय लिहिलं मी 4 इंटू साईड. इथं लिहिले मी 4 आणि आपली सगळी साईड किती आली 5 रूट 2. आता इथं सेंटीमीटर ना 5 4 जा 20 रूट 2 सेंटीमीटर. पेरिमीटरला स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं नसतं नुसतं काय लिहायचं सेंटीमीटर. 5 4 जा 20 रूट 2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 आपला इथं काय झालेला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू.
बघा क्वेश्चन नंबर 7 आपल्याला DFE हा राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. त्याच्यामध्ये अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेली आहे आणि ती हायपोटेन्यूसला G या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. इन द फिगर angle GFE not a GF is equal to 90 degree. FG is a perpendicular ED if GD is equal to 8, FG is equal to 12, 5, EG FD EF आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला फिगर दिलेली आहे त्या फिगरनुसार आपल्याला काय करायचं ऑब्झर्व करायचं काय दिलं आणि काय फाइंड आउट करायचं. DFE हा 90 आहे. दरवेळी आपण काय बघतो DF बघतो पण आता इथं काय केलं F 90 डिग्री केलं. FG हे परपेंडिक्युलर कुणाला हायपोटेन्युसवरती आहे. ज्या वेळेला एखादी सेगमेंट हायपोटेन्युसला परपेंडिक्युलर असते तिथं ती काय असते अल्टिट्यूड्स असणार म्हणजे तीच काय असणार आहे जॉमेट्रिक मीन असणार आहे. जॉमेट्रिक मीननुसार आपण काय फाइंड आउट करतोय EG फाइंड आउट करू शकतोय. हे तर पहिलं सोपं कळालं. आता आपण तसं फाइंड आउट करू. आपण जे दिले ते पहिल्यांदा लिहूया. इन ट्रायंगल DF angle F is a 90 degree and sec GF is a perpendicular hypotenuse ED. ठीक आहे. मग जिथं एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्युसवरती कुठली पण लाईन परपेंडिक्युलर असली तर ती काय म्हणायचं जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन आपल्याला काय म्हणतात FGचा स्क्वेअर करा. FG स्क्वेअर is equal to GD into GE पहिल्यांदा किंवा EG म्हणूया आपण. GE म्हणजे EG दोन्हीचं एकच बाय थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीनची प्रॉपर्टी. आता इथं किती काय दिलं मी 12चा स्क्वेअर. GD आपल्याला किती दिला 8 इंटू किंवा इथे DG आणि GE आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 12 स्क्वेअर दिला 144 इज इक्वल टू 8 इंटू GE. इथं हा 8 मल्टिप्लाय त्या साईडला आल्यावर काय झाला डिवाइड. आपल्याला काय करायचं GE फाइंड आउट करायचं. 144 डिवायडेड बाय 8 1 जा 8. आता 14 मधून 8 गेले 6 राहिले इथं 4 घेतलं 8 8 जा 64 म्हणजे आपला आन्सर किती आला 18. G इज इक्वल टू 18. समजलं. आपण प्रॉपर्टी जॉमेट्रिक मीनची वापरली आणि आन्सर फाइंड आउट केला. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला FD कसं फाइंड आउट करायला. हा GF माहिती आपल्याला ही GD माहिती आहे म्हणजे पायथागोरस थेरमने आपण काय करू शकतो ही सेट फाइंड आउट करू शकतो. बघा जसं मी सॉल्व्ह करते तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही पण सॉल्व्ह करावं लागेल. इन ट्रायंगल राईट अँगल मध्ये आल्यामध्ये DGF अँगल F इज अ 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. आता इकडे बघा हा किती आहे 90 डिग्री आहे. ही 90ची काय असणार आहे ही अपोजिट साईड येणार. 90च्या अपोजिट साईड म्हणजे हायपोटेन्युस असणार. हा 90च्या अपोजिट काय आला DF म्हणजे इथे येणार DF स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आपल्याला DF स्क्वेअर फाइंड आउट करायचं. DG आपल्याला किती दिलेलं आहे 8चा स्क्वेअर करायचा. GF किती आहे 18चा स्क्वेअर करायचा. GF स्क्वेअर
8चा स्क्वेअर किती आला 64 आणि 18चा स्क्वेअर किती आला 324 हा 18चा. म्हणून आपल्याला पायथागोरसच्या लेसनमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट माहिती असेल पाहिजे. ते माहिती असेल तर आपल्याला चटकन येते. DF स्क्वेअर. आता हे 4 आणि 4 किती झाले 8. त्याच्यानंतर इथं आपण किती लिहिलं 6 + 2 इथं 8 आणि इथं किती आलं 4. इथं बघा 324 + 64 888 388 टेकिंग बाय स्क्वेअर रूट. आता 388 हे कोणाचं स्क्वेअर रूट नाही आहे, इव्हन नंबर आहे. आता बऱ्याच मुलांना समजत नाही कसं करायचं. इथं आपण काय करूया तिथे फ्रॅक्शन करूया. 388 युनिट प्लेसला काय आहे 2 आहे, म्हणजे आपण कशाने डिवाइड केलं पाहिजे 2 ने डिवाइड केलं पाहिजे. 2 ने डिवाइड केलं बघा 2 1 जा 2 2 9 जा 18 आणि 2 4 जा 8. परत हा इव्हन नंबर आला. परत 2 ने डिवाइड केलं 2 8 जा 18 2 7 जा 14. परत 2 ने डिवाइड करूया. परत येत नाही काहीतरी माझं रॉंग लिहिलेलं आहे. 2 1 जा 2 आणि इथं किती आले 1 राहिला. 2 9 जा 18 आणि 2 4 जा इथं किती आलं 9 पाहिजे आणि 18 आणि इथं 7. ठीक आहे ओके. बस थोडंसं रॉंग झालं. इथे किती झाले 2 9 जा 18 आणि 2 7 जा करेक्ट. आता हा काय आला 97 आला. 97 कुणाच्या टेबलमध्ये 97 हा काय येतो ऑड नंबर. कारण जरासं माझं इथं व्हॅल्यूज घ्यायला चुकलेलं आहे त्यामुळे थोडं सगळं व्हॅल्यू चुकलं. DF स्क्वेअर आपण परत एकदा बोलूया. DGची व्हॅल्यू किती आहे 8चा स्क्वेअर आणि GF 12 आहे. मी इथं चुकून 18 घेतली होती त्यामुळे सगळं रॉंग घेतलं. आता बघूया 12चा स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर DF स्क्वेअर बघितलं ना 8चा स्क्वेअर किती आला 64 आला आणि 12चा स्क्वेअर किती आला 144. मग अशी आपलं काय चुकलं मी चुकून ही जी व्हॅल्यू काढलेली होती तीच इथं राईट डाऊन केली होती त्यामुळे एक चुकलं की फक्त सगळं चुकत जातं. त्यामुळे माझं मिस्टेक झालेली सॉरी. 144 + 64 आता ह्यांची ॲडिशन करूया. 4 4 8 झाले 6 4 10 झाले युनिट कॅलन 1 आणि इथं 2 208. आता याचं फ्रॅक्शन आपण करूया. आता येतं 208 काय आहे इव्हन नंबर आहे. याला काय करायचं 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड करायला लागत तुम्ही पण 2 1 जा 2 हा 0 आहे तसा राहिला आणि 2 4 जा 8. परत याला काय करूया 2 ने डिवाइड करूया. 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. ठीक आहे. आता फ्रॅक्शन येतं. परत याला 2 ने डिवाइड केलं 2 2 जा 4 2 6 जा 12. परत 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केलं तर इथं किती येणार 2 1 जा 2 2 3 जा 6. 13 आला. 13 हा काय आहे ऑड नंबर आहे तो कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही म्हणून हा काय केला 13 1 जा 13 आणि इथं किती येणार आन्सर 1. म्हणजे आपले फ्रॅक्शन कसे लिहायला पाहिजे ह्या पेअरमध्ये ह्या पेअरमध्ये आणि हा 8 असं घेतलं पाहिजे. म्हणजे 2 इंटू हे दाखवायचं नाही तिथं 2 इंटू 2 इंटू 13 म्हणजे आपल्याला इथं ब्रॅकेटच्या आत लिहिताना कसं लिहिलं पाहिजे बघा DF स्क्वेअर इज इक्वल टू ह्या पेअरमध्ये 2 इंटू 2 4 13चं येतच नाही म्हणून त्याला काय केलं आपण रूटमध्ये टाकलं 4√13. समजलं कसे फ्रॅक्शन केले ते आलं लक्षात. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पुढच्या क्वेश्चन्समध्ये पुढं आपल्याला काय विचारले बघा. पुढं आपल्याला विचारले EF फाइंड आउट करायचं. EF सेम याच मेथडने पुढे मी कंटिन्यू करते बघा. इन ट्रायंगल
EF फाइंड आउट करायचा हा. EF फाइंड आउट करायचा आहे. आता GE आता मी घेतलेला तो किती आला 18 आणि हा FG 12 आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे हायपोटेन्यूज फाइंड आउट करायचा आहे. आता सांगितलं त्याच मेथडने. म्हणजे आता परत मी असं इथं ट्रायंगल करते. हा इथं G आहे त्याच्यानंतर आपण वरती E घेऊया आणि हा F घेऊया. म्हणजे हा काय झाला हायपोटेन्यूज झाला. इन ट्रायंगल EGF अँगल G इज 90 डिग्री. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सेट्स दिले आहेत आपल्याला. EG ही आहे 12 आणि EG आहे आता आपण फाइंड आउट केलेली 18 आणि FG आहे ती 12 आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन ट्रायंगल EGF अँगल G इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमने काय करायचं EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आता EG ची व्हॅल्यू किती दिली इथं 18 चा काय केला पाहिजे आपल्याला स्क्वेअर केला पाहिजे. GF ची व्हॅल्यू किती आहे 12 चा स्क्वेअर. 18 चा स्क्वेअर किती आहे 324 आणि 12 चा स्क्वेअर किती आला 144. आता इकडे बघा 324 प्लस 144 यांची ॲडिशन करूया. 4 4 8 झाले. हे किती झाले 6 आणि इथं 3 प्लस 1 4 झाले. म्हणजे EF स्क्वेअर इज इक्वल टू 468 ही व्हॅल्यू आहे. EF स्क्वेअर इथं पण आपण लिहूया EF स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण फ्रॅक्शन मेथडने केलं तेच मेथडने करायचं. म्हणजे फ्रॅक्शन काढायचे टेकिंग बाय स्क्वेअर रूट. टेकिंग बाय स्क्वेअर रूट. EF इज इक्वल टू बघा आता याचे फ्रॅक्शन कसे करायचे परत बघायचे सर. 468 डिवायडेड बाय 2. 2 नीच का करते मी पण 2 नी इवन नंबर आहे पटकन आपल्याला डिवाइड करायला इझी जाते. 2 2 जा 4 2 3 जा 6 परत 2 4 जा 8. परत या व्हॅल्यूला कितीला डिवाइड करूया 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2 त्याच्यानंतर परत 2 1 जा 2 आणि 2 7 जा. ठीक आहे. हा काय नंबर आलाय ऑड नंबर आहे. आता याला 2 ने डिवाइड होणार नाही. मग हा कोणाच्या टेबलमध्ये येणार कोणाच्या टेबलमध्ये 30 ने डिवाइड करूया. 30 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर किती आलं 9. 13 9 जा 170. आता परत काय करायचं इथं 9 आलंय. 9 आलंय म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये असणार आहे 3 च्या. इथं 3 3 जा 9 परत ह्या 3 ला डिवाइड करूया. 3 1 जा 3. म्हणजे आपल्याला इथं फ्रॅक्शन कसे घेतले पाहिजे. हा पेअर मधला 1 हा पेअर मधला किती आला 3. पेअर मधला 1 घ्यायचा. हे 2 2 चे पेअर आहे. या पेअर मधला 2 आणि राहिलेला हा 30. म्हणजे आपल्याला इथं कसे आले फ्रॅक्शन 3 × 2 × हे हा पेअर मध्ये नाही आहे म्हणून याला काय घेतलं मी रूट मध्ये टाकलं. रूट 30 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 6 रूट 30. समजलं. पेपरला बोर्डावर पण असंच करायचं. बाजूला काय करायचं सरळ आपण फ्रॅक्शन मेथडने करायचं म्हणजे आपल्याला पटकन समजतं. जे पेअरमध्ये येणार नाही जी व्हॅल्यू पेअरमध्ये येणार नाही त्याला काय करायचं रूटमध्ये टाकायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने जरासं वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन होता. थोडंसं माझं पण इथं बाय मिस्टेक चूक झालेली होती. म्हणजे व्हॅल्यूज जर आपण व्यवस्थित बघितलं नाही तर पुढचं कसं चुकत जात आहे हे आपल्याला समजतं. व्हॅल्यू व्यवस्थित बघा. व्हॅल्यू व्यवस्थित पुट डाऊन करा. आपल्याला ह्या फ्रॅक्शन मेथडने आन्सर काय करायचं काढायचं. बरीचशी मुलं काय करतात हे लक्षात ठेवतात. हे लक्षात ठेवायचं नाही. साधी आपण फ्रॅक्शन मेथडने पण फ्रॅक्शन करायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन काय बघा. फाइंड द डायगोनल of a rectangle whose length is
centimeter and breadth is 12 centimeter. आता एकदम सोपं आहे, फक्त आपल्याला इथं काय लक्षात येत नाही, स्क्वेअर रूट कशी घ्यायची ते लक्षात येत नाही. Find the diagonal of a rectangle whose the length is 35 and breadth is 12 centimeter. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करूया, इथे एक डायगोनल ड्रॉ करूया. डायगोनल नाही, रेक्टेंगल ड्रॉ. आता ह्याचं नाव दिलं ए, इथे नाव दिलं बी, इथे नाव दिलं सी आणि इथे डी. आपण इथं म्हणूया लेट quadrilateral ABCD is a rectangle. आता लेंथ किती दिले 35 सेंटीमीटर आणि ब्रेथ किती दिले 12 सेंटीमीटर. आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. इथं लिहिलं quadrilateral ABCD is a rectangle, then AB is equal to 12 centimeter and BC is equal to 35 centimeter. बघा एक रेक्टेंगल आहे, रेक्टेंगल ड्रॉ करायचा, फिगर दिलेली नाही आहे, मग ABCD असं दिलं, त्याच्यामध्ये आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. लेंथ आहे ती 35 सेंटीमीटर आहे, ब्रेथ किती आहे 12 सेंटीमीटर आहे. परत कुठली प्रॉपर्टी वापरायची, पायथागोरस थेरम वापरायचं. कसं लिहायचं की ट्रायंगल ABC अँगल B is equal to 90 degree by Pythagoras theorem. AC square is equal to AB square plus BC square. AB ची व्हॅल्यू किती आहे 12, 12 चा स्क्वेअर करायचा प्लस BC ची व्हॅल्यू किती आपली 35, 35 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर किती आला 144, 35 चा आपल्याला स्क्वेअर करून येतं. बघा 5 5 25 कॅरी ऑन 2, 3 5 15, 15 प्लस 2 17 हा 0, 3 5 15 कॅरी ऑन 1, 3 3 9, 9 प्लस 1 10 झालं. इथं 5 3 आणि 12, 1 प्लस 1 2 आणि इथं 1. त्याचा स्क्वेअर किती आला 1 2 2 5. आता आपल्याला यांची काय करायची ॲडिशन करायची. AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 2 2 5 आणि 1 4 4. इथं किती आलं 9, इथं आले 6, इथं किती आलं 3 आणि इथं 1. म्हणजे आता AC स्क्वेअर इज इक्वल टू 1369 असा. आपल्याला स्क्वेअर मॅक्झिमम कितीपर्यंत पाठ असतात, स्क्वेअर 30 पर्यंत पाठ असतात. त्याच्या पुढे असे ग्रेटर नंबर आले तर काय करायचं, एक तुम्हाला मी सोपी हिंट सांगते कसं करायचं. आता ह्याचे युनिट प्लेसमेंट किती आहे 9 म्हटल्यानंतर आता आपण स्क्वेअर करतो. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. म्हणजे आपल्याला युनिट प्लेसला 3 तर घ्यायला पाहिजे. हे कन्फर्म लक्षात आलं. स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे आपण त्याच व्हॅल्यूने त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करत असतो. एक तर 9 बघूया 3 घेऊन, किंवा आपल्याला काही इथे 4 चा स्क्वेअर बघितला 16, 5 चा बघितला 25, 6 चा बघितला 36, 7 चा बघितला तर 49. म्हणजे आपल्याला एक तर 7 तर घ्यायला पाहिजे, नाही तर 3 तर घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे ते 3 3 चा 9 म्हणजे युनिट प्लेसला 9 मिळते आणि 7 × 7 केलं तर इथं किती दिसते 49. आता मी असं का बडबडत बसले, कारण इथे युनिट प्लेसला 9 आहे. समजा 5 असते युनिट प्लेसला तर आपण कितीला मल्टिप्लाय केलं असतं 5 × 5 म्हणजे 25 आलं असतं. आता ही व्हॅल्यू मिळाली, ही कॅन्सल करा. 13 नंबर आहे. 13 नंबर हा कुणाच्या स्क्वेअरच्या मध्ये येतो बघायचा. म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. आता हे वरचे कॅन्सल करा. 13 नंबर हा ह्याच्यापेक्षा 9 पेक्षा काय आहे ग्रेटर आहे, पण 16 पेक्षा काय आहे स्मॉलर आहे. मग 4 घेऊन चालेल की आपल्याला नाही घ्यायचं, म्हणजे आपल्याला फक्त काय घ्यायचं 3 घ्यायचं. म्हणजे आपण काय बघितलं 33 × 33 करूया. हे 3 कुठून आले, मल्टिप्लाय केल्यावर युनिट प्लेसला 9 येणार आणि हा 3 कुठून आला तर 13 ही व्हॅल्यू 9 आणि 16 च्या मध्ये येते. 9 बघितलं तर ही व्हॅल्यू करेक्ट आहे आणि 4 ही व्हॅल्यू काय आहे रॉंग आहे, कारण ही व्हॅल्यू ग्रेटर सांगते.
ह्यांचा मल्टिप्लाय करून बघूया. 3 3 जार 9, 3 3 जार 9, 0, 3 3 जार 9, तर 3 3 जार 9, 9, 9 + 9 18 आणि त्याला 9 म्हणजे आपली व्हॅल्यू मिळत नाही. कळली पाहिजे. आता इथं मी असं घेते 37 × 37 येते का बघूया. 7 × 7 49, कॅरी ऑन 4, 7 × 3 21, 21 + 4 25, हा 0. इथं किती आलं परत 21, कॅरी ऑन 2, 3 3 जार 9, 9 + 2 11, हे 9, हे आलं 6, इथं आलं 3 आणि 1. ही सोपी ट्रिक्स आहे की आपल्याला पटकन एक्झामच्या वेळेत काय ना स्क्वेअर रूट फाइंड आउट करूया. म्हणून ह्याचं टेकिंग बाय स्क्वेअर रूट. हे रफ करतो ना. AC = 37, इथं सेंटीमीटर दिले म्हणून आपण इथं काय केलं सेंटीमीटर. मुद्दामून तुम्हाला ज्या माहीत नसणार आहेत अशाच मोठ्या मोठ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आपण ट्रिक्स वापरायचं, काही तर डोकं चालवायचं, लक्षात ठेवायचं नाही की कशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल. इथं 9 आहे म्हणजे कुणाचा मल्टिप्लाय केल्यावर 9 येणार, एक तर 3 नाही तर 7. ह्या 3 नंबर्स बघायचे. 13 ही नंबर कुणाच्या मध्ये येते तर एक तर 3 आणि 4, 4चा स्क्वेअर का घेतला नाही कारण तो 16 येतो. ही स्मॉलर व्हॅल्यू आहे म्हणून 3 घ्यायची. ठीक आहे. अशा काही तर सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला जॉमेट्री अजून चांगल्या सोप्या पद्धतीने जाईल. पुढचा क्वेश्चन बघूया. किती झालं सांगा म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन मिळणार. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. त्याला IMP करा. थेरम आहे, 3 मार्क्स, बोर्ड पॅटर्न घ्यायचा. म्हणजे इथं काय दिलंय, एक आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलाय. PRMQ. In figure, M is a midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. आता नेहमीच्या मगाची सगळी गणितं बघितली त्याच्यामध्ये आपण काय करतो फाइंड आउट करतो. हे फाइंड आउट करा, ते फाइंड आउट करा, पायथागोरस थेरम वापरा, जॉमेट्रिक मीन वापरा. ही थेरम आहे, हे थेरममध्ये प्रूव्ह करायचं आहे. थेरम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर करणार, काही तर पाठ केलं नेमकं विसरलं. आपल्याला पायथागोरसच वापरायची प्रॉपर्टी बघा. हे आपलं काय आहे प्रूव्हमध्ये. ह्याला जर आपण काय करूया असं डार्क करूया म्हणजे आपल्याला फोकस याच्यावरती जातो. आता मी काय करते ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये बघा. ट्रायंगल PRQ, 2 राईट अँगल ट्रायंगल आहे. कुठले कुठले PRQ आणि PRM. त्यांनी हिंट दिली आहे. M इज द मिड पॉईंट. जे त्यांनी हिंट दिली आहे ती प्रॉपर्टी आपल्याला थेरममध्ये वापरलीच पाहिजे. तुम्ही बाकी कुठल्या पण ह्याच्यानं करा, त्यांनी काय दिलेलं आहे गिवनमध्ये ते तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, तुमच्या सोल्युशनमध्ये, तुमच्या थेरममध्ये पाहिजे. मग आता इथं मी लिहिणार इन ट्रायंगल PRQ angle R is a 90 degree by Pythagoras theorem. Pythagoras theorem का मतलब PQ square is equal to PR square plus RQ square. हाँ PRQ मध्ये गेलो, PQ square is equal to PR square plus RQ square. पण आता ह्या RQ आहे ना इथे इम्पॉर्टंट आहे कारण इतर आपल्याला काही व्हॅल्यू दिल्या नाहीत पण आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मी परत असं लिहिलं PQ square is equal to PR square plus हा RQ किंवा QR कसा तयार झाला आहे RM plus MQ ब्रॅकेटचा स्क्वेअर. का लिहिलं त्याचा रिझन इथं लिहूया R'(M')Q. परत मी इथं लिहिलं PQ square is equal to
PQ स्क्वेअर आहे, मी असं लिहिते PR स्क्वेअर प्लस RM प्लस RM ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता मी इथं MQ च्या ऐवजी RM का लिहिलं, कारण M काय आहे, मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट काय करतो, इक्वली 2 पार्ट्स करतोय, म्हणून हा MQ रिप्लेस करून तिथे काय लिहायचं, RM लिहायचं, म्हणजे आपण प्रॉपर्टी वापरली, बिकॉज M इज मिड पॉइंट ऑफ साइड किंवा, म्हणून मी काय केलं, MQ रिप्लेस केला आणि तिथं काय लिहिलं, RM लिहिलं। PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर, हा RM आणि हा RM किती झाले, 2RM स्क्वेअर। परत लिहिलं मी PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर, 2RM स्क्वेअर, 2RM चा स्क्वेअर करूया, 2 चा स्क्वेअर आला 4RM स्क्वेअर। समजलं, 4RM कसं आलं, पहिल्यांदा आपण QR होता तो रिप्लेस केला, तिथं काय लिहिलं मी RM प्लस MQ, म्हणजे हा QR कसा तयार झाला, RM प्लस MQ। परत मी काय लिहिलं, जितका RM आहे तितकाच काय आहे, MQ आहे, का, कारण M मिड पॉइंट आहे QRचा, मिड पॉइंट काय करतो, इक्वली 2 पार्ट्स करतोय, म्हणून इथं मी काय लिहिलं, RM प्लस RM लिहिलं। RM आणि RM, हा 1RM हा 1RM किती झाले, 2RM झाले, त्याचा स्क्वेअर करायचा, 2 चा स्क्वेअर किती आला, 4RM स्क्वेअर। ठीक आहे, आता आपल्याला हे RM नकोच आहे, कारण आपल्या प्रूव्ह दॅट मध्ये RM आहे का, नाही, मी पण तिथं डायग्राम काढते। ठीक आहे, आता आपण ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जाऊया। इन ट्रायंगल PRM अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल R आहे का तिथे 90 डिग्री आहे, बाय पायथागोरस थेरम PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर। म्हणजे आपण ह्या ट्रायंगल मध्ये गेलो, आता ह्या नाही, आपण ह्या छोट्या ट्रायंगल मध्ये गेलो, PRM, R 90 डिग्री आहे, बाय पायथागोरस थेरम, म्हणजे इथं काय आलं, PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर। मला फक्त RM ची व्हॅल्यू काढायची आहे, मग मी इथं काय ठेवलं, फक्त RM स्क्वेअर ठेवलं, हा प्लस PR आहे, साईड चेंज केल्यावर काय झालं, मायनस, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर, याला इक्वेशन 1 देऊया, म्हणजे RM ची किंमत काय आली, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर आलं। आता आपण काय करूया, ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करूया, प्लेस दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट, ही व्हॅल्यू आहे ती इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट डाऊन करूया। PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर आहे, हा 4 बाहेर ठेवला आणि ह्या RM ची किंमत आता आपण किती काढली, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर। परत PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस, आता हा 4 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, या 4 नी काय करायचं आहे, दोघांना मल्टिप्लाय करूया, 4PM स्क्वेअर मायनस, मधलं चिन्ह मायनस आहे, 4PR स्क्वेअर, 4PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा 4PM स्क्वेअर मी पहिल्यांदा लिहिते, 4PM स्क्वेअर मायनस 4 मधून हा 1 गेला, म्हणजे आपल्याला राहिलं किती, मायनस 3PR स्क्वेअर, आणि हेच आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे, आणि आपलं हे काय झालं, प्रूव्ह। समजलं सगळ्यांना व्यवस्थित थेरम? बघा, मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे, पूर्वी बघितलं तर ते फक्त 3 मार्क्ससाठी यायची, अरे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये 4 मार्क लिहायचं, तर मार्कांचं वेटेज केलं तर ही 3 मार्क्स IMP करा, मोस्ट IMP करा, जुन्या सिलेबसमध्ये पण होती, त्यामुळे ही पेपरला येईल। पुढचा क्वेश्चन बघूया।
आता मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन नंबर 9 सांगितलं होता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण त्याला स्टार्ट केले बघा, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पण स्टार्ट करा. आता त्याच बेसिसवरती सेम त्याच पद्धतीचा एक क्वेश्चन्स आहे सॉल्व एक्झाम्पलमध्ये. तो आधी पहिल्यांदा क्वेश्चन घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन नंबर 10 घेऊया. बघा IIP करा याला पण. हे मी घ्यायला येते सॉल्व द एक्झाम्पल आहे. आणि नंतर पुढचा क्वेश्चन पण सोपा आहे. आधी आपण हा बघूया. क्वेश्चन नंबर सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 38. काय बघूया हा क्वेश्चन. हा तर मध्येच झालं ना, एक्स्ट्रा लिहिलं एक्स्ट्रा. आता आपल्याला अशी फिगर ड्रॉ करायची. आणि हा परपेंडिक्युलर काढायचा. त्याचं नाव आहे ABB आणि इथं C. काय दिलंय इन फिगर ट्रायंगल ABC seg AD is a perpendicular seg BC. एवढीच माहिती दिली आपल्याला. आणि लगेच काय म्हणले प्रूव्ह दॅट. प्रूव्ह मध्ये काय करायचं बघा, आपण असं लिहिलं प्रूव्ह. प्रूव्ह मध्ये आपल्याला असं करायचं आहे AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर असं आपल्याला काहीतरी दिले गेले. आता कसं प्रूव्ह दॅट करायला येईल आपल्याला. हे प्रूव्ह बघितलं की असं वाटतं की प्रूव्ह दॅट करायचं म्हणजे की आपल्याला डोक्यामध्ये आधी बराचसा त्रास होते, कारण प्रूव्ह दॅट करायचं म्हणजे साधं सोपं वाटत नाही. आणि यासारखं गणिताचं आपल्याला ते खरंच अवघड आहे. काही अवघड नाही. आपण सेल्स बघूया. इथं काय आहे AB म्हणजे ही साईड आली आणि इथं कुठे आली CD म्हणजे ही आली. ठीक आहे. परत आपल्याला काय करायचं ही BD आणि कुठली घ्यायची AC घ्यायची. अशा काहीतरी वेगवेगळ्या सेल्स दिसतात फिगरमध्ये बघितलं तरी पण. आता जिथं राईट अँगल केलेलं आहे ते दोन आपण ट्रायंगल घ्यायचं आहे. पायथागोरसचं कुठलं पण गणित आलं, पायथागोरस थेरम या लेसनमधलं कुठलं पण क्वेश्चन आला तर आपण तिथं काय वापरायचं आहे, राईट अँगल ट्रायंगलच वापरायचं. मग आता मी काय करते, पहिल्यांदा हा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. प्रूफ इन ट्रायंगल ADC अँगल D इज 90 डिग्री. या ट्रायंगलमध्ये मी आता सांगितलं काय आपल्याला काही समजलं नाही तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये जायचं आणि पायथागोरसची प्रॉपर्टी वापरायची. तुम्ही पायथागोरसची प्रॉपर्टी वापरला तर तिथं काही ना काहीतरी हिंट मिळते. ह्या ट्रायंगलमध्ये गेलो, हा काय आहे 90 डिग्री आहे म्हणजे याच्या अपोजिट ही आहे ना. म्हणजे कसं आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं बघा. AC स्क्वेअर इज इक्वल टू हा हायपोटेन्यूस आहे ना 90च्या अपोजिट. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. अरे आपण आता इथं लिहायचं मी लिहिते बाय पायथागोरस थेरम. आता याच्यात व्हॅल्यूज माहित नाहीये मग कसं फाइंड आउट करायला. मग आपण काय करूया, आपल्याला AC स्क्वेअर आणि CD स्क्वेअर पाहिजे आहे होय की नाही. म्हणजे त्या ही व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये AD आहे का नाही, म्हणजे हे कॅन्सल करायला लागणार. म्हणून इथं काय करते आहे असं दिसतात AD स्क्वेअर इथं दिसते आणि हा प्लस CD आहे त्याला त्या साईडला बघूया. AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर म्हणजे AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस काय आलं CD स्क्वेअर. या पद्धतीनं आलं. आता याच्यानंतर आपल्याला कुठल्या ट्रायंगलमध्ये जायचं आहे, या राईट अँगल ट्रायंगल. त्याचं नाव काय आहे ADB. ह्या ADB मध्ये गेल्यानंतर काय होईल बघा. In a triangle ADB, angle D is equal to 90 degree. आपण परत आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जातो. त्याचं नाव आहे A, हा D आणि हा B इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगते आपल्याला बघा.
AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आता परत मगाच्यासारखं करायचं. ह्या एडीचं काही कामच नाहीये. हा एडी आहे त्यासाठी घ्या. AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. नीट लिहूया. AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. याला इक्वेशन काय दिलं मी? फर्स्ट देणार आणि याला काय देणार? इक्वेशन सेकंड देणार. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून काय दिसतंय? एडी एडी म्हणजे एडीचे सेट सेम दिसते. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जी साईड सेम आहे ती कॅन्सल केली आणि असं लिहिलं AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर असं आपल्याला मिळालं. आता मी काय केलं? हा मायनस CD आहे त्याला ह्या AB जवळ करूया. AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. हा मायनस BD आहे त्याला त्या साईडला करूया. AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि दॅट इज असं म्हणूया हेच आपलं प्रूव्ह आहे. AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि आपल्याला आपलं काय मिळालं? प्रूव्ह मिळालं. अशा पद्धतीनं ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्ससाठी IMP करा की पेपरला येऊ शकते.